नमस्कार मंडळी, कसा आहात तुम्ही? कुमुद रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आहे एग पफ. हे बघा, एग पफसाठी मी इथं घेतली 200 ग्राम मैदा आणि 3 अंडा बॉईल करून ठेवली आहे मी. अ, इथं मी अंडा भुर्जी बनवून ठेवली आहे. तुम्हाला दाखवायचं होतं पण दाखवलेलं नाही. ऑलरेडी मी बनवून ठेवलं होतं. त्याच्यात काय नाही, कांदाने घरची हळद, मीठ टाकून तिखट टाकून थोडीशी मी परतून घेतली. अंडा भुर्जी कसं करतो नॉर्मली तशी. आता आपण सुरुवात करूया. इथं आणि 1 वाटी मैदा आणि थोडीशी मीठ टाकले मी इथं आणि किचन ओटावरच बनवावं लागले मी, कारण की किचन ओटा मी स्वच्छ धुवून घेतली. ह्याच्यावर मी किचन ओट्यावर बनवले ना तर कम्फर्टेबल वाटेल तुम्हाला लाटायला, म्हणून मी घेतली आहे. तर तुम्हाला जर वाट्यावर नाही बनवत असलं तर तुम्ही पोळपाट घेऊ शकता, कारण मी स्वच्छ करून घेतली होती सर्व, म्हणून मी ओट्यावरच घेतली. मग लाटायला वगैरे पातळ लाटावं लागतं ना मैद्याच्या पिठाला, म्हणून मी ओट्यावर लाटून घेते. पातळ खूप म्हणजे मैद्याच्या पिठाला थोडा ताकद लागते. गव्हाच्या पिठासारखे थोडंसं लवकर नाही होत ते मैद्याचं पीठ, म्हणून मी ओटावर घेतली. ओटा स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आम्ही, तर त्याच्यावर मी लाटायला घेतली. तुम्हाला जर नाही आवडलं तर तुम्ही पोळपाटावर पण घेऊ शकता. आणि त्याचे केलं मी 5 गोळा. हे बघा, अशी पिठाचा अशी गोळा करून घ्यायची. 5 गोळा करून घेतली. तुम्हाला जरा जास्त पाहिजे असलं तर तुम्ही घेऊ शकता. मी 200 ग्राम घेतलेली, म्हणजे 1 वाटी घेतली होती. तोच वाटीमध्ये मी गोळा करून तयार करून घेतली. आणि इथं त्याच्यासाठी मिश्रण करून घ्यायचे. इथं ह्याच्यामध्ये मी 1 चम्मच तूप आणि 1 चम्मच तेल घेतले होते. त्याच्यामध्ये टाकले मी 1 चम्मच तांदळाचं पीठ. तर तांदळाचं पीठ टाकल्यानं म्हणजे तुम्हाला क्रिस्पी होईल, म्हणून एक पफ एकदम क्रिस्पी होणार. मग जर नसेल तर तुमच्याकडे काय हरकत नाही, तुम्ही मैद्याचं पीठ पण मिक्स करून लावू शकता. म्हणून माझ्याकडं तांदळाचं पीठ होतं म्हणून मी तांदळाच्या पिठाचं मिश्रण करून घेतलं. इथं आपण नॉर्मली कसं पीठ ह्याची पोळ्याचा पीठ करून घेतो, पिठाच्या पोळ्या करून घेतो, मग तशी आपण लाटून घ्यायची पोळ्या. हे बघा, अशी छान जेवढा पातळ होईल तेवढा पातळ ठेवायचा, तशी पातळ लाटून घ्यायची. छान पसरल्या जातात अशी, म्हणूनच तर मी किचन ओट्यावर मी कम्फर्टेबल होईन म्हणून लाटून घेतले मंडळी. परत काय म्हणू नका तुम्ही. अशी पातळ जरा लाटून घ्या. ह्या पद्धतीने सर्व पोळ्या लाटून घ्यायची. मी 5 पोळ्यासाठी घेतले होते, तेवढं मी लाटून घेणार आहे. हे बघा, ह्या पद्धतीने सर्व पोळ्या मी पातळ पातळ लाटून घेतली. एकावर एक टाकू नका. एकावर एक टाकलं तरी तुम्ही त्याच्यावर थोडंसं मैद्याचं पीठ टाकून एकावर एक टाकू शकता. जर वेळ लागला त्याची मग बनवायला, म्हणजे एकावर एक टाकल्यावर मग चिटकू शकतं, म्हणून तुम्ही थोडीशी एकावर एक टाकताना जरा पीठ टाकून टाकू शकता किंवा वेगळं वेगळं टाकू शकता. मग हे बघा, एका पोळीवर मी जे बनवलेले मिश्रण जे होतं ना तांदळाचं पीठ आणि तूप आणि तेल, आणि त्याची एकावर एकाकी अशी लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर परत पोळ्या टाकायची त्याच्यावर. ह्या पद्धतीने सर्व पोळ्या प्रत्येक ह्याला ते मिश्रण लावून घ्यायचे, त्याच्यावर पोळ्या टाकायचे, मिश्रण लावून घ्यायचे आणि पोळ्या टाकायच्या. असं सर्व ह्याच पद्धतीने बनवायच्या. हे बघा, मी सर्व पोळ्या लावून घेतल्या अशी, एकावर एक चिटकून घेतलं आणि त्याच्यात कोरडं पीठ टाकून मी थोडीशी लाटून घेते. आहे बघा, सर्व मी चिटकून झालेले आता मी लाटून घेते. ही लाटताना ना जास्त जोरात नाही लाटायचे. पहिल्या वेळेस पोळ्या बनवताना तुम्ही जास्त वेळ जोरात लाटत तरी चालतं. जेव्हा आपण पोळ्या एकावर एक चिपकून टाकतो ना, तेव्हा ना हलकीसं हाताने लाटायचे. जेवढा लांब पसरेल तेवढं लांब करून घ्यायचे, पण हलका हलका करायची, कारण की एकावर एक जास्त जोराने आपण जर लाटल्या ना, म्हणजे नंतरनी क्रिस्पी नाही होऊ शकत ते, म्हणजे आतलं शिजत नाही तळल्यावर आपण, म्हणून ते हलका हलका हातानेच करायचं. एकदम कुरकुरीत होते एग पफ्स. ह्या पद्धतीने मी मोठ्याला मोठ अशी पोळ्या बनवून घेतली. त्यावर आपण ना कापून घ्यायची. हे आपलं शेपमध्ये बनवायचं, स्क्वेअर शेपमध्ये अशी चौकोनी आकाराची चारही बाजूनी कापून घ्यायची. अशी एक्स्ट्राचं जे आहे ना ते पीठ ठेवून घ्यायचे आपण. हे बघा, ह्या पद्धतीने कापून घ्यायची. हे बाजूचं आहे ना काढून ठेवूया आपण. हे पण तळून घेणार आहे मी, कारण फेकायचे नाही आहे ते. छान मग कुरकुरीत होणार आहे ते, पोरांना आवडेल ते फ्राय करून घेतल्यावर. चायबरोबर पण खूप छान लागेल. मग मी इथं 6 अशी चौकोनी आकार कापून घेतली आहे बघा. एका पोळीमध्ये असे 6 बनवले आहे मी, म्हणून मी 3 अंडे बॉईल करून ठेवले होते.
तुम्हाला जर जास्त पाहिजे असलं तर तुम्ही जास्त घेऊ शकता. इथे जे आपण अंडा पोळीचं हे बनवले होते ना, सॉरी अंडा भुर्जी, ते आपण स्टफिंगसाठी अंडा भुर्जी टाकणार आहे. तुम्हाला जर अंडा भुर्जी परत या अंडा भुर्जी नाही तरी तुम्हाला भाजी जर वापरले तरी चालतं. काही भाजी असल्या स्टफिंग करायसाठी किंवा आलू वापरले तरी चालतं तिथं. मी अंडा भुर्जीच बनवून घेतलं. अंडा भुर्जी टाकले त्याच्यामध्ये 1-1 चम्मच, 1.5 चम्मच. हे बघा, जास्त नाही टाकायचे. जास्त जरा टाकलं म्हणजे मोठ्या जरा पोळ्या असल्या ते मोठं ज्या आकाराचं तुम्ही स्क्वेअर जे बनवलं असाल ना, तेव्हा तुम्ही मोठा जास्त टाकलं तरी चालेल. कारण की ती छोटे-छोटे जेवढं बसेल तेवढंच टाकायचं किंवा स्टफ जे आहे ना बाहेर येऊ शकतं. म्हणून जेवढं बसेल तेवढंच टाकायचं. त्याच्यावर आपण अर्धी-अर्धी कापलेले अंडा ठेवून द्यायची. हे बघा, अशी सर्व ह्याच्यामध्ये अंडा ठेवून घ्यायची. हे बघा, अंडा ठेवल्यावर किती सुंदर दिसतंय ते. आणि त्याच्यात मी काय करणार आहे, त्याची तोंड बंद करतो ना आपण अशी, स्टफ अशी बाहेर नाही यायला पाहिजे म्हणून मी काय केलं, इथं 1 चम्मच मैदा घेतली, थोडीशी पाणी टाकून ते मिसळून घेतली आहे. अशी पेस्ट करून घेतली. ते आपण चारही बाजूने लावून घेऊया अशी. अशी जर लावले म्हणजे आपण तळताना स्टफ बाहेर यायला नको म्हणून आणि तेलामध्ये फुटायला नको म्हणून. मग अशी जर लावून घेतलं ना तेलात फुटणार नाही आहे, बिलकुल तोंड उघडणार नाही त्याची. म्हणून अशी लावले जातात मैद्याचं पीठ. हे बघा, ह्या पद्धतीने सर्व ह्याला लावून घ्यायचे. मंडळी, व्हिडिओ कसं वाटते तुम्हाला नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा व्हिडिओला आणि कुमुद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. कशी वाटते तुम्हाला की कमेंट करून कळवा मला. आणि तुम्ही जरा बनवत असला तर कसं बनवते ते पण कळवा मला, सपोर्ट करा. हे बघा, ह्या पद्धतीने तुम्ही ते हे करून घ्यायचे, बंद करून घ्यायची. काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही आरामशीर करू शकता. खूप छान बनले जाते, खायला पण एकदम मस्त लागते, कुरकुरीत लागते. तुम्ही एकदा ट्राय करा नक्की, तुम्हाला 100% आवडेल बघा. मुलांना आवडेल, तुम्हाला आवडेल बघा. खूप चवदार लागते खायला. बाहेरचं खाण्यापेक्षा घरातल्या घरात बनवून खावा, बघा तुम्ही टेस्ट कशी वाटते. हे बघा, ह्या पद्धतीने सर्व आता पहिल्यांदा मी दाखवली ना तोच पद्धतीने सर्व अशी आपण सर्व अशी बंद करून घ्यायची. लेयर्स मस्त सुटते आतमधून, एक एक लेयर एक एक कुरकुरी होते ना, इतका कुरकुरीत होते ना. बघा, मी सांगण्यापेक्षा तुम्ही एकदा ट्राय करा घरी, नक्की तुम्हाला कळेल. हे बघा, अशी आरामशीर बंद होते ते. एवढं हे नाही आहे म्हणजे कसं होईन, काय होईन, काय घाई करायचे, टेन्शन घ्यायचे हेच नाही आहे. सर्व ह्याच पद्धतीने आपण बंद करून घेऊया. हे बघा, बंद केलं, ओपन असलं तरी खूप छान दिसते, बंद केलं तरी खूप छान दिसते. बघा, मैद्याचं पीठ किती सुंदर झालेलं आहे. 6 बनवून झालेले इथं. हे बघा, मी मस्त ते बंद करून ठेवलं म्हणजे थोडंसं ओपन नाही व्हायला पाहिजे म्हणून. मैद्याचं पीठ लावलं म्हणून होणार नाही आहे, एवढं शक्य आहे. हे बघा, इथं मी तेल पण ऑलरेडी ठेवली होती, तेल तापू नये त्याच्यामध्ये मी टाकते 1 पप तयार झालेले 1 पप आपण ह्याच्यामध्ये टाकून फ्राय करून घेऊया. गॅसचं फ्लेम तर एकदम बारीक ठेवायचे. आधी तापून घेऊन मग एकदम बारीक करून घ्यायचे, किंवा मोठ्या जरा तुम्ही फ्लेम ठेवले तर मग वरचं शिजतं, आतला सगळा कच्ची राहील, त्यामुळे कुरकुरीत होणार नाही आहे. तुम्ही 5 ते 6 मिनटं एकदम बारीक गॅसवर खूप छान अशी फ्राय करून घ्यायची. वेळ लागला तर काय हरकत नाही मंडळी, अशी निवांत थोडंसं फ्राय करून घ्या. हे बघा, फ्राय झाल्यानंतर इतका सुंदर दिसतंय ना, दिसायला पण खायला पण तुम्हाला खूपच छान दिसणार. गॅसचा फ्लेम मात्र तुम्ही कमी ठेवा. हे बघा, हे पण पलटून घेतली, छान फ्राय होत आहे बघा, दिसत आहे पण कलर खूप सुंदर आलेली त्याची. हे बघा, ते लेयर सुटायला लागलं बघा. ते एक पहिल्यांदा टाकले होते त्याची, पण तोंड तर बिलकुल उघडणार नाही त्याची आणि फुटणार नाही बिलकुल तेलामध्ये. फक्त लेयर्स जे असतात ना, एकावर एक आपण पोळे लाटून केलेलं असतं ना, ते लेयर येणारच. तेच लेयर आपल्याला कुरकुरीत होते.
क्रिस्पी लागते, खायला एकदम छान वाटते. हे बघा, तुम्हाला तळलेलं पण दिसत असेल, किती सुंदर दिसते ते. मी 2-2च टाकून घेतलं. जरा तुमचं कढाई मोठा असेल किंवा तेल तुम्ही जास्त वापरले असेल, तुम्ही 3-3, 4-4 तळून घेऊ शकता. हे बघा, बघू शकता तुम्ही किती सुंदर तळलं गेलं. कलर ह्या कलर व्हायचे. त्याच्यावर अशी मी ह्याच्या जारीने मारला, तितका क्रिस्पी बनलं होतं ते. आवाज येत होता टक 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 अशी. हे बघा, मी काढून घेतली झालेले हे. कलर इतकं छान आलेलं आहे त्याची. हे पण दिसत असेल तुम्हाला, एक एक लेयर सुटलेली अशी कुरकुरीत होती बघा एकदम. परत मी दोन याच्यामध्ये टाकणार आहे. 6 बनवली होती मी. 2-2, 3 वेळा मी तळणार आहे. आणि ते चुरा पण जे उरलेलं होतं ना, ते पिठाचं पण मी करून घेणार आहे. हे बघा, तोच पद्धतीने मी सर्व अशी बारीक फ्लेमवरच मी करून घेतले. लेयर बघा कशी सुटले. हे बघा, दिसायला पण इतकं सुंदर दिसते. तुम्ही नक्की ट्राय करा मंडळी. हे बघा, हे चुरा झाले होते ना, ते पण बघा किती सुंदर झालेले. चुरा होते, मस्त खायला मस्त होते. कशी वाटले तुम्हाला व्हिडिओ नक्की कळवा कमेंटमध्ये. हे बघा, एक कापून पण मी तुम्हाला दाखवते नंतर. हे बघा, हे प्लेटमध्ये काढून घेऊया झालेले. आता मुलांना सर्वच करायचे. दिसते किती सुंदर झालेले. बाहेरच्या खाण्यापेक्षा घरच्या घरी ट्राय करा मंडळी. बघा तुम्ही कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवत मला. शेअर करा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मंडळी. हे बघा, मी कापून दाखवते किती सुंदर झालेले. आतमध्ये क्रिस्पी झाले होते. कापताना पण कर आवाज येत होता मला. आतमध्ये पण खूप छान शिजलेले होतं. हे अंडा आहे आतमध्ये खूप. हे बघा, तुम्हाला लेयर पण एक एक सोडून दाखवते तुम्हाला. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. परत नवीन रेसिपी घेऊन तुमच्यासाठी खास येणार आहे. चला बाय.